पश्चिम बंगाल निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचंड मोठ्या विजयामागे पंतप्रधान मोदींची जादू हा सर्वात महत्त्वाचा घटक होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शब्दांनी बंगालच्या लोकांच्या मनालाच हात घातला आणि याचा भाजपला मोठा फायदा झाला. इतकंच नाही तर पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या धडाडीच्या नेत्यांच्या सततच्या निवडणूक सभांनी सुद्धा निवडणुकीचं जे पारडं आहे ते भाजपच्या बाजूने झुकवलं. बंगालमधील जिथं काळी जादू मोठ्या प्रमाणावर प्रचलित होती तिथल्या लोकांनी आपलं लक्ष मोदी जादूकडे वळवलं. भाजपच्या बाजूने मतं पडली आणि हे निवडणुकीच्या निकालांमध्ये अत्यंत ठळकपणे दिसूनही आलं. मोदींच्या जादूने बंगालच्या काळ्या जादूवर केली मात. नितीन नवीन ठरले भाजपसाठी लकी मॅस्कॉट. भाजपची बूथ सक्षमीकरण मोहीम ठरली यशाची किल्ली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अथक परिश्रम घेतले होते. त्याचंच फळ म्हणून पश्चिम बंगालच्या मतदारांनी भाजपला भरभरून मतदान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या जोडीनं ही संपूर्ण निवडणुकीत पक्षाची बाजू भक्कम करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. पश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी सुपीक राजकीय जमीन तयार करण्याचं काम खूप आधीच सुरू झालं होतं. भाजपच्या भव्य ब्रिगेड चलो रॅलीनं पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडवली. रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी 6250 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संपर्क साधण्यात आला. 21 वेगवेगळ्या राज्यातील 9495 बंगाली स्थलांतरितांनी प्रचारात भाग घेतला. 220 विधानसभा मतदारसंघांमध्ये चकारी चाय बांगला ही मोहीम सुरू करण्यात आली. 61 राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांनी राज्यात विविध ठिकाणी तब्बल 600हून अधिक कार्यक्रम घेतले. भाजपनं राज्यभरात 294 विधानसभा मतदारसंघांपैकी 217 मतदारसंघांमध्ये 9 परिवर्तन यात्रा आयोजित केल्या. एकूण 560 लहान मोठ्या कार्यक्रमांमध्ये 7 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला. याच्याच जोडीला भाजपनं बूथ सक्षमीकरण मोहीम सुरू केली. 70,671 बूथ्सवर बूथ समित्या स्थापन करण्यात आल्या आणि इतरांवर बूथ अध्यक्षांची नियुक्तीही करण्यात आली. या बूथ समित्यांवर 8,76,765 कार्यकर्त्यांची नियुक्ती केली होती. 2019 आणि 2024च्या लोकसभा निवडणुका आणि 2021च्या विधानसभा निवडणुकांच्या विश्लेषणाच्या आधारे 210 प्रमुख विधानसभा मतदारसंघ निश्चित करण्यात आले. या व्यतिरिक्त या सर्व मतदान केंद्रांचं विश्लेषण करून प्रमुख मतदान केंद्र निश्चित करण्यात आली होती. पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य सरकारच्या अपयशांवर आणि भ्रष्टाचारावर प्रकाश टाकणारे राज्यस्तरीय आरोपपत्र जारी केलं होतं. तेथील समस्यांबद्दल जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 220 विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा स्तरावर ही आरोपपत्र जारी करण्यात आली. संपूर्ण बंगालमध्ये महिला आणि तरुणांसाठी 20 दशलक्षाहून अधिक भरोसा कार्ड भरण्यात आले. महिलांसाठी अंदाजे 16 दशलक्ष आणि तरुणांसाठी 4 दशलक्ष अर्ज भरण्यात आले होते. या सर्वांना आपल्या हक्काचे मतदार बनवण्याचा भाजपचा प्रयत्न होता, जो प्रयत्न भाजपनं सत्यात उतरवून दाखवला. निवडणूक काळात भाजपच्या प्रचारासाठी 21 राज्यांमधून 9,498 बंगाली स्थलांतरितांना पश्चिम बंगालमध्ये आणण्यात आलं होतं. राज्यभरातील 8,315 ठिकाणी नेत्यांनी रस्त्यावर सभा घेतल्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 निवडणूक रॅली आणि 2 रोड शो घेतले. झाडग्राममध्ये झालमुरी खातानाचा त्यांचा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर 10 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला. पंतप्रधान मोदींनी हुगळी नदीत नौकाविहार करून आणि थंतानिया कालीबडी मंदिराला भेट देऊन तेथील लोकांना विश्वासाचा दाखला दिला. लोकतंत्र के इस महापर्व में बंदूक की आवाज नहीं, जनता जनार्दन की आवाज गूंजी. पहली बार डर नहीं, लोकतंत्र जीता है. पंतप्रधान मोदी यांच्याप्रमाणेच गृहमंत्री अमित शहा
यांनी देखील पश्चिम बंगालमध्ये पूर्व नियोजन, जागांची आखणी आणि बूथवर बारकाईनं लक्ष ठेवून माहिती आधारित भाजप प्रचाराचं नेतृत्व केलं. पक्षाच्या मते स्थानिक मुद्दे आणि सत्ताविरोधी लाटेवर केंद्रित असलेल्या या दृष्टिकोनामुळे त्यांना टीएमसीची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणण्यास मदत झाली. अमित शहा यांनी गेल्या वर्षीच नोव्हेंबरमध्ये बिहार विधानसभा निवडणुका संपण्यापूर्वीच दिल्लीत अनेक रणनीती बैठका घेऊन तयारी सुरू केली होती. भूपेंद्र यादव यांना निवडणूक प्रभारी आणि बिप्लब कुमार देब यांना सहप्रभारी म्हणून नियुक्त केलं होतं आणि त्यांच्यावर संघटनात्मक समन्वय मजबूत करण्याची आणि पश्चिम बंगालमध्ये पक्षाचा प्रभाव वाढवण्याची जबाबदारी सोपवली होती. या मोहिमेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजेच तपशीलवार डेटा आधारित मतदारसंघ वर्गीकरण मॉडेल होतं. जिंकण्याची शक्यता आणि संघटनात्मक ताकदीच्या आधारावर मतदारसंघांची बालेकिल्ल्यांपासून ते कमकुवत क्षेत्रांपर्यंत अशा 5 श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली होती. पक्षातील सूत्रांच्या मते यामुळे संसाधनांचं अचूक वाटप, अधिक प्रभावी संदेश आणि बूथवर स्तरावर सूक्ष्म व्यवस्थापन करणं भाजपला शक्य झालं. निवडणूक ताकद आणि जिंकण्याच्या शक्यतेच्या आधारावर मतदारसंघांचं अ ते ई अशा 5 श्रेणींमध्ये केलेलं सूक्ष्म वर्गीकरण हे प्रचाराचं एक प्रमुख वैशिष्ट्य होतं. एक नया अध्याय जुड़ गया है. आज से बंगाल भय मुक्त हुआ है, विकास के भरोसे से युक्त हुआ है. बांग्लाय परिवर्तन होए गे छे. अ श्रेणी बालेकिल्ल्याचे मतदारसंघ जिथे विजय जवळजवळ निश्चित होता. ब श्रेणी अनुकूल परंतु सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असलेलं मतदारसंघ. क श्रेणी अत्यंत स्पर्धात्मक मतदारसंघ. ड श्रेणी आव्हानात्मक मतदारसंघ जिथे सखोल पायाभूत कामाची गरज असलेला हा मतदारसंघ. आणि ई श्रेणी कमकुवत क्षेत्र जिथे सुरुवातीला जिंकण्याची शक्यता कमी असणारे मतदारसंघ. भाजपनं तृणमूल काँग्रेसमधून आलेल्या कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहण्याची आपली 2021ची रणनीती पुन्हा वापरणं टाळलं. त्याऐवजी यावेळी प्रचारात स्थानिक नेतृत्व आणि महिला सुरक्षा, बेरोजगारी, औद्योगिक घसरण आणि राजकीय धाक यांसारख्या प्रदेश विशिष्ट मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं. तृणमूल काँग्रेस यांच्या विरोधात वाढत असलेल्या सत्ताविरोधी लाटेला अधिक तीव्र करणं हेच भाजपच्या रणनीतीचं केंद्र ठरलं. भाजपला मिळालेला हा विजय केवळ मतांच्या गणिताचा भाग नाही, तर 34 वर्षांच्या डाव्या राजवटीनंतर आणि त्यानंतरच्या 15 वर्षांच्या तृणमूल राजवटीनंतर बंगालमध्ये पसरलेल्या बदलाच्या तीव्र इच्छेचा हा परिणाम आहे. तथापि राजकारणाचं व्याकरण सांगतं की विजय जेवढा मोठा असतो तेवढ्या अपेक्षांचे ओझे अधिक जड होतं. म्हणूनच बंगालचा हा प्रचंड विजय भाजपसाठी काट्यांच्या मुकुटापेक्षा कमी नाहीये. भाजपच्या नेत्यांच्या मते पश्चिम बंगालमधील अंधार दूर झालाय, पण हा प्रकाश टिकवून ठेवण्यासाठी भाजपसमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसनं ज्या प्रकारे बंगालच्या राजकारणाला आपल्या पद्धतीनं आकार दिला तो एक स्वतंत्र अध्यायच होता. आता तो अध्याय संपला असून आता एक नवीन पान उघडलंय. पण हे पान कोरं नाही, त्यावर आशा, भीती आणि आव्हानांच्या शाईनं आधीच खोलवर खुणा केल्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपसमोरील आव्हान केवळ सरकार चालवणं हे नाही, तर सरकार बदलण्यासाठी जनतेनं ज्या विश्वासावर अवलंबून होते तो विश्वास टिकवून ठेवणं हे. सीमा सुरक्षेपासून ते आर्थिक विकासापर्यंत डबल इंजिनच्या सहाय्यानं राज्याच्या विकासाला गती देण्यापासून ते उत्तर बंगालच्या डोंगराळ भागातील लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यापर्यंत भाजपला प्रत्येक आघाडीवर स्वतःला सिद्ध करावं लागेल. भाजपनं संपूर्ण निवडणुकीत डबल इंजिन सरकार ही घोषणा आपली सर्वात मोठी ताकद म्हणून सादर केली, पण आता ती प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. बंगालमध्ये संसाधनांची कमतरता नाही, परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील दशकांच्या संघर्षामुळे विकासाचा वेग मंदावलाय. आता दिल्ली आणि कोलकाता यांच्यातील समान ताळमेळ लोकांच्या जीवनात काय बदल घडवून आणतो हे लोकांना पाहायचंय.
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.